नमस्कार. स्टॉकपोर्ट मराठीच्या डेमो लेक्चरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण अर्थात इथे आलाय, आपलं सगळ्यांचं कौतुक आहे, कारण स्टॉक मार्केट कुठून शिकावं, कुठून सुरुवात करावी, इथे आपला शोध जो आहे तो संपलेला आहे. कारण आम्ही घेऊन आलेलो आहोत स्टॉक मार्केटचा एक चांगला आणि सोप्या भाषेत समजेल असा मराठी कोर्स. अर्थात ह्याचं हे डेमो लेक्चर आहे. आपण डेमो लेक्चर बघून आमचा क्लास जॉइन करायचा का नाही करायचा हे आपण ठरवू शकता. तर चला सुरू करूया डेमो लेक्चरला. डेमो क्लास मराठी. तर सगळ्यात आधी म्हणजे स्टॉक मार्केट कोणी शिकावं? तर विद्यार्थी, गृहिणी, सेवानिवृत्त झालेल्या व्यक्ती म्हणजे रिटायर्ड पर्सन आणि जास्तीचं उत्पन्न कमवण्याची इच्छा असलेले नोकरदार, म्हणजे जॉब सांभाळून सुद्धा तुम्ही हळूहळू आपण स्टॉक मार्केट शिकू शकतो आणि अर्थात त्याच्यात कामसुद्धा करू शकतो. खास करून रिक्षा किंवा कॅब चालवणारे, भाजी विकणारे, डॉक्टर्स, दुकानदार असे बिझनेस करणारे लोक ज्यांना त्यांच्या बिझनेसवर थोडासा कंट्रोल आहे. थोडा वेळ ते आपला वेगळा वेळ थोडासा बाजूला काढून ठेवू शकतात आणि स्वतःच्या स्वतः ट्रेडिंग करू शकतात. अर्थात कोणीही शिकू शकतं, ही फक्त उदाहरणं झाली. विद्यार्थ्यांकडे वेळ असतो आणि त्यांच्याकडे एक आयुष्य पडलेलं असतं अख्खं, त्यामुळे विद्यार्थी चांगल्या प्रकारे शिकू शकतात. त्यांचं शिकायचं वय असतं, त्यामुळे तेही शिकू शकतात. गृहिणी ज्या आहेत, ज्यांना घरी संसारात हातभार लावायचा आहे, हे सुद्धा करू शकतात. सेवानिवृत्त झालेल्या व्यक्ती ज्या आहेत, त्यांच्याकडे थोडासा रिटायरमेंट फंड असतो आणि त्यातलं ते थोडंसं गुंतवू शकतात. त्यांच्याकडे वेळही असतो. वेळ जाण्याचं उत्तम साधन स्टॉक मार्केट कदाचित एक चांगली संधी असू शकते. तर स्टॉक मार्केट अर्थात कोणीही शिकू शकतं, पण स्पेशली ह्या व्यक्ती. तर आता शेअर मार्केटची जादू. आता अर्थात थोडीशी अतिशयोक्ती आहे, पण कशी होऊ शकते किंवा थेंबे थेंबे तळे साचे कसं होऊ शकतं हे आपण बघणार आहोत. मुद्दल 5,000 किंवा कॅपिटल 5,000 आहे आणि एका महिन्यात आपण एका स्टॉकमध्ये इंट्राडेमध्ये ₹50 रोज ॲव्हरेज नफा कमवतो. हे ₹50 ॲव्हरेज पकडलेत, त्यातले कधी 20 होऊ शकतात, कधी -150 होऊ शकतात, कधी 300 होऊ शकतात. तर ॲव्हरेज ₹50 नफा समजा आपण कमवला आणि आपलं 22 दिवस सेशन चालतं. ₹40 आपल्या इन हँड आले सगळे ब्रोकरेज आणि खर्च जाऊन, तर ₹880 महिना गुणिले 12 समजा कन्सिस्टंटली केलं तर ₹10,560 होतात. वार्षिक परतावा आपला होतोय 211%. अर्थात 211% पैकी आपल्याला 1 इकडे तिकडे करूया, 21% जरी मिळाले तरी फार मोठी गोष्ट आहे. सगळ्यात सुरुवातीला आपली रणनीती असणार आहे ते म्हणजे आपलं कॅपिटल प्रोटेक्ट करणं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर जे काही मिळेल ते बोनस असणार. महागाई दर साधारण 6 ते 8% दर धरला आणि आपण वार्षिक 10 ते 12% जरी कमवू शकलो तरी एक चांगली गोष्ट म्हणता येईल. त्यामुळे आपण कुठलेही अनरिअलिस्टिक रिटर्न्स आत्ता आपण ग्राह्य धरणार नाही आहोत किंवा अपेक्षासुद्धा ठेवणार नाही आहोत. स्टॉक मार्केट ही अजिबात एका रात्रीत श्रीमंत घडण्याची गोष्ट नाही आहे. त्यामुळे आपण प्रॅक्टिकली विचार करणार. बँक आपल्याला मुदत ठेव म्हणजेच एफ-डी साधारण 5.5 ते 6% देते आणि बचत खात्यात जर आपल्याला गुंतवायचे असतील तर 3.5 ते 4% आपल्याला व्याज मिळते. त्यामुळे ह्यांच्या पुढे आपण जोपर्यंत आहोत वार्षिक परताव्यामध्ये, तोपर्यंत आपल्याला चांगलं असणार आहे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणं. तर ही आहे शेअर मार्केटची जादू. अर्थात आपण ती कशी घेतोय त्याच्यावर पण अवलंबून आहे. आपलं आपला अभ्यास हा एकमेव त्याच्यावर एक पर्याय असणार आहे. त्यामुळे अभ्यास करूनच आपण पुढे जाणार आहोत आणि आपल्याला शिकायचं म्हणूनच आपण आलेलो आहोत. त्यामुळे पुढे जाऊया. आता पुढचा टॉपिक येते म्हणजे ट्रेडिंगमध्ये होणाऱ्या चुका. बऱ्याचशा चुका ह्यातल्या आपण केल्या असतील किंवा आपण जेव्हा करायला लागू स्टॉक मार्केट तेव्हा होऊ शकतील. तर या कुठल्या होऊ शकतात त्याचं हे आपण एक यादी केलेली आहे. तर ती पुढील प्रमाणे. ट्रेडिंगसाठी मुद्दल कर्जावर आणणं सगळ्यात मोठी चूक होते, ती म्हणजे ही. अर्थात विद्यार्थी असतील तर थोडेसे आपल्या पालकांकडून घेतलेले असतील असा प्रकार होऊ शकतो. पण शक्यतो आपलं कॅपिटल कमी असेल तरी चालेल, पण ते स्वतःचं असावं. म्हणजे बुडलं तरीसुद्धा आपण कुठल्या प्रेशरखाली नसणार आहोत. आणि ह्याच्यात सध्या आपल्याला इतकेच पैसे गुंतवायचे आहेत, जे समजा वाईटात वाईट शून्य झाले तरी आपल्या बाकीच्या आयुष्यावर किंवा लाईफवर परिणाम होता कामा नये. तरच आपण थोडी रिस्क घेऊन पुढे जाऊ शकतो. शेअर मार्केट म्हटलं तर रिस्क आहे आणि अर्थात कुठल्याही गोष्टींमध्ये आयुष्यात रिस्क असतेच. रिस्क घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही.
त्यामुळे ट्रेडिंगसाठी मुद्दल कर्जावर आणणं हे कदाचित धोकादायक होऊ शकतं. कारण कर्जावर आणल्यावर ते फेडावं लागतं आणि त्याचा एक बॅक प्रेशर आपल्या डोक्यात येतं. त्यामुळे आपल्या मनावर ताबा ठेवण्यासाठी आणि प्रेशर टाळण्यासाठी ट्रेडिंगसाठी मुद्दल कर्जावर आणणार नाही होत. पुढचं येते म्हणजे क्षमतेपेक्षा मोठी पोझिशन घेणे आणि पाणी गळ्याच्या वर जायला लागल्यानंतर वाईटात वाईट किमतीला ट्रेड बंद करून मोठं नुकसान करून घेणं. बऱ्याच वेळेला आपल्या इथे स्टॉक मार्केटमध्ये आपल्या कॅपॅसिटीपेक्षा मोठी पोझिशन घेण्याची मुभा असते. ती कशी ते आपण बेसिक लेक्चर्समध्ये बघणार आहोत. पण असं समजा झालेलं असताना आपण वाईटात वाईट पोझिशनला म्हणजे आपल्या विरुद्ध मार्केट जात आहे आणि आपल्या कंट्रोलच्या बाहेर ते पटकन खाली गेलं आणि आपला लॉस मोठा दिसायला लागला. त्यावेळी आपण पॅनिक झालो आणि आपण बाहेर पडलो आणि बाहेर पडल्याच्या पुढच्या 10व्या-15व्या मिनिटाला मार्केट परत होतं तिथे आलं आणि कदाचित आपल्या टार्गेटला सुद्धा हिट झालं. तर अशा वेळी समजा आपण पॅनिक होऊन ट्रेड बंद केला असेल तर प्रॉब्लेम होऊ शकतो. ट्रेंडच्या विरुद्ध काम करणं हे सुद्धा विचित्र ठरू शकतं. म्हणजे थोडक्यात आपल्याला दादरहून चर्चगेटला जायचं आहे आणि आपण विरार लोकलमध्ये बसलो तर जी परिस्थिती होईल, अर्थात रात्रीच्या वेळी बसलो तर अजून वाईट होईल. त्यामुळे आपल्याला ट्रेन किंवा ट्रेन ज्या दिशेने जाते त्या दिशेने काम करणं आवश्यक आहे. आता ट्रेंड म्हणजे काय हे सगळं आपण टेक्निकलमध्ये बघणार. मार्केटला काय वाटतंय ह्यापेक्षा मला काय वाटतंय या आविर्भावात ट्रेड करणं हे सुद्धा धोकादायक असू शकतं. थोडक्यात म्हणजे आपण मार्केटला फक्त फॉलो करणार आहोत, आपण मार्केट चालवत नाही आहोत. त्यामुळे जो असा एक टिपिकल डायलॉग आहे, कधी कधी वाटते मीच देव आहे, असं न करता मार्केट इज अ गॉड आणि मार्केटला आपण एक देव समजून पुढे जायचं आहे आणि त्यांना फॉलो करायचं. दिवसभरात नको तेवढे ट्रेड घेणं हा सुद्धा प्रॉब्लेम असू शकतो. असं होऊ शकतं की तुमचे 3-4 ट्रेड दिवसात झालेत आणि ते प्रॉफिटेबल आहेत आणि 5वा ट्रेड घेऊन आपण सगळा लॉस करून ठेवतो. असं जर होत असेल तरीसुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो. लॉस झाल्यावर मार्केटचा बदला घेण्याच्या भावनेने आणखी मोठे ट्रेड करणं ह्याला रिव्हेंज ट्रेडिंग म्हणतात. म्हणजे पहिल्यांदा आपण समजा ₹10,000 वापरून एक ₹200 लॉस केला. परत एक दुसरा ट्रेड घेतला त्याच्यात पण तेवढा लॉस झाला. तिसरा ट्रेड घेतला त्याच्यात पण तेवढा झाला आहे. आता चौथा ट्रेड घ्यायचा का नाही हे आपल्यावर आहे. मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. पण तसं न होता आपण 10,000च्या ऐवजी 50,000 कॅपिटल टाकतो त्याच्यात आणि कदाचित मोठा लॉस करून ठेवतो. असं झाल्यामुळे होतं काय की आपली अशी अपेक्षा होती की जे पहिले 200 असे ₹600 लॉस झाला आहे तो रिकवर करू आणि तसं न होता एक मोठा लॉस अजून आपल्या गळ्यात पडतो आणि आणखी आपण त्याच्यात फसत जातो. तर आपल्याला मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक या प्रकारे थोडंसं कुठे थांबायचं आहे हे कळलं पाहिजे. अर्थात ह्याला प्रॅक्टिस लागेल, अनुभव लागेल. त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं सुरुवातीला चार्ट रीडिंग आणि हे सगळंच करावं लागणार आहे. त्यामुळे स्टॉक मार्केट कुठल्याही ह्याच्यात आपले 3 तास 5 तास वर्कशॉप किंवा 2 दिवसाची वर्कशॉप करून होणाऱ्यातलं काम नाही आहे. मिळालेल्या नफ्यावर समाधान न मानणं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. कारण जर तुम्ही समाधानी नसाल तर मार्केट वरखाली होत असणार आहे. कदाचित आपल्या टार्गेटच्या पलीकडे भरपूर जाणार आहे आणि आपल्याला जिथे 10,000 मिळणार होते तिथे आपण कदाचित 1,500च मिळवले असतील असंही होऊ शकतं. पण आपल्याला 1,500चं आपली भूक किती आहे ह्याच्यावर पण महत्त्व आहे. त्यामुळे 1,500 समजा आपल्याला मिळालेत, तेवढीच आपली अपेक्षा होती आणि तेवढे आपल्याला मिळाले तर आपण समाधानी असणं आवश्यक आहे. कारण मार्केटमध्ये असणारे आपण एकटे नाही आहोत. त्यामुळे प्रत्येकाची भूक वेगळी असू शकते. त्यामुळे जो समजा एखादा स्टॉक 10,000पर्यंत वर गेला आहे प्रॉफिट देऊन, तर आपल्याला हळहळ व्यक्त करायची गरज नाही आहे. आपली भूक 1,500ची होती, आपल्याला तेवढे मिळालेत, आपण आनंदी राहिलं पाहिजे. शक्य नसलेल्या टार्गेटची वाट बघणं हे बऱ्याचदा इंट्राडेमध्ये होतं की आपल्याला एखादं टार्गेट जे आहे ते कदाचित इंट्राडेमध्ये होणारच नाही आहे. पण आपण त्याची वाट बघत बसतो आणि ती वाट आपल्याला कदाचित आपली वाट लावू शकते. त्यामुळे शक्य नसलेल्या टार्गेटची वाट बघणं कदाचित प्रॉब्लेम होऊ शकतो. काहीही माहीत नसताना टिप्सवर काम करणं हे सुद्धा धोकादायक असू शकतं. काहीही माहीत नसतं. तर आता अशा वेळी टिप्सवर काम करणं हे प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं जर तुम्हाला काहीच माहिती नाही आहे. ब्लाइंडली काम करणं फार धोकादायक होऊ शकतं. तर टिप्स घेणं कदाचित चांगलं होऊ शकतं. फक्त त्याच्यात आपल्याला आलेल्या टिप्स व्हेरीफाय करणं करणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळेला पेड टिप्स मिळणाऱ्या आहेत.
पण स्वतःचा अभ्यास करणं कधीही चांगलं. त्याच्यासाठीच आपण क्लास लावला आहे किंवा लावणार आहोत. त्यामुळे हे जास्त महत्त्वाचं आहे की तुम्ही शेवटी स्वावलंबी बनणं आवश्यक आहे. फसव्या जाहिरातींना भुलून नको त्या अवाजवी रिटर्न पायी नको त्या शेअरला ट्रेड घेणं, हे सुद्धा प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला YouTubeला वगैरे जाहिराती दिसत असतील, की अमुक एक शेअर ₹2 मिळतोय, तो ₹10 होणार आहे. कुठल्या बेसवर माहिती नाही. 10 रुपये होणं म्हणजे तो 5 पट वाढतोय. तर त्याला काहीतरी ठोस असेल तर वाढेल आणि का वाढेल फर्स्ट ऑफ ऑल. त्यामुळे फसव्या जाहिराती असण्याची शक्यता अगदीच नाकारता येत नाही. त्यामुळे त्याच्यात जाणं म्हणजे कदाचित आगीत पाय किंवा आगीत जाण्यासारखं आहे. माहीत नसताना नवशिक्यांनी म्हणजे बिगिनर्सनी ऑप्शन ट्रेडिंग सुरू करणं आणि काही तासात मुद्दल शून्य करणं हे सुद्धा धोकादायक होऊ शकतं जर ऑप्शन ट्रेडिंगबद्दल माहिती नसेल तर. आमच्या क्लासमध्ये आम्ही ऑप्शन ट्रेडिंग बिगिनर्ससाठी अजिबात रिकमेंड करत नाही. बाकी ठिकाणी त्याचा कदाचित बाजार झाला असेल, पण आपण बाजार करत नाही आहोत. सुरुवातीला आपण बेसिक आणि टेक्निकल ह्याच्यावरच लक्ष केंद्रित करणार आहोत. कुठल्या तरी पेनी स्टॉकला ट्रेड करणं हा सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो. पेनी स्टॉक्स म्हणजे 10-20 रुपये, 5 रुपये, 2 रुपये अशा कमी किमतीचे स्टॉक्स जे अगदी आपल्याला सुट्या पैशांच्या स्वरूपात किंवा त्या किमतीत मिळत आहेत. तर अशा स्टॉक्सला ट्रेड करणं कारण ते स्वस्त वाटतात आणि अशामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो. तर पेनी स्टॉक्सला कुठल्या तरी अननोन ह्याला ट्रेड करणं कदाचित प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं कारण तो स्टॉक पेनी स्टॉक आहे. ह्याला काहीतरी एक कारण असण्याची शक्यता आहे. म्हणजे बरेचसे स्टॉक्स म्हणजे अगदी बरेच नाही पण काही काही स्टॉक्स मी बघितले 100 रुपयापासून ते अगदी 5 रुपयापर्यंत आलेले आहेत. तर त्याला काहीतरी कारण होतं आणि 5 रुपयाला मिळतोय म्हणजे तो स्वस्त आहे असेलच ह्याची गॅरंटी नाही आहे. बऱ्याच वेळेला लोकांची गफलत होते किंवा असं प्रॉब्लेम होतो की 5 रुपये म्हणजे स्वस्त आणि 600 रुपये म्हणजे महाग. तर आपल्या इकडे एक नामांकित कंपनी आहे ज्याचे मोबाईल्स 1.5 लाखाला पण मिळतात. तर त्याला काहीतरी कदाचित कारण असेल म्हणून 1.5 लाखाला मिळतात. तर 600 रुपयाचा स्टॉक म्हणजे महाग आणि 2 रुपयाचा 5 रुपयाचा स्टॉक म्हणजे स्वस्त. हे आधी आपल्या मनातून काढणं गरजेचं आहे. जास्त स्प्रेड असणाऱ्या स्टॉकला ट्रेड करणं हा सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो. स्प्रेड म्हणजे काय आपण बेसिक्समध्ये बघणार आहोत. पण हा एक जास्त स्प्रेड असणाऱ्या स्टॉकला ट्रेड केलं तरीसुद्धा प्रॉब्लेम कदाचित होऊ शकतो. खाली पडणाऱ्या स्टॉकचे अवास्तव ॲव्हरेज करणं हे सुद्धा प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. जेव्हा एखादा स्टॉक पडतोय म्हणजे तो खालच्या दिशेने जातोय आणि परत आपण मार्केटच्या विरुद्ध दिशेने काम करतोय. अशा वेळी जर त्याचं आपण ॲव्हरेज करत गेलो आणि त्याची जर रिकव्हरीची शक्यता नसेल तर आपण त्याच्यात वाईटरित्या फसू शकतो किंवा आपल्याला बरेच दिवस थांबायला लागू शकतं बाहेर पडण्यासाठी. त्यामुळे ह्याच्यात किती आत जायचं हे आपल्याला स्वतःलाच ठरवायला लागणार आहे. आपल्या ॲनालिसिस किंवा स्ट्रॅटेजीवर काम करावं लागणार आहे. स्टॉप लॉस न वापरणं. स्टॉप लॉस हा शब्द ऐकला असेल, अर्थात आपण बेसिक्समध्ये बघणार आहोत. स्टॉप लॉस न वापरण्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो. ट्रेंड जरासा तुमच्या विरुद्ध गेल्यास पॅनिक होऊन ट्रेड बंद करणं. तर ट्रेंड जरासा तुमच्या विरुद्ध जाऊ शकतो कारण आपण मार्केट काही आपल्याला बघून चालत नाही आहे. म्हणजे आपण बाय केल्या म्हणजे तो वर गेला पाहिजे. अर्थात तो वर खाली होणार आहे आपण घेतल्यानंतर. त्यामुळे जरा जो खाली गेला तर आपण पॅनिक होतो आणि उगीचच्या उगीच लॉस करतो. हे कदाचित आपल्याला उगीचच्या उगीच लॉस आपल्याला महागात पडू शकतो. त्यामुळे थोडासा पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. फायदा झाल्यावर हळूहळू फायदा काढून न घेणं हा सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण थोडासा आपण जे काही पैसे कमवतो त्याचे 10% 20% काही ना काही आपलं त्याचा उपभोग घेणं गरजेचं आहे. अदरवाईज फक्त पैसे पडून राहतील आणि आपला ब्रोकर श्रीमंत होईल. तर आपल्याला थोडासा त्याचा फायदा झाल्यानंतर काढून घेतला तर त्याचा आपण काहीतरी चांगल्या रीते वापर करू शकतो. छोटे प्रॉफिट घेणे टाळणे आणि मोठा लॉस बुक करणे ही सुद्धा बऱ्याचशा मेंटॅलिटी असते की 100 रुपयाने काय होतं आहे असं करून आपण 100 रुपयाचा प्रॉफिट घेत नाही आणि 1000 रुपयाचा लॉस करतो. मग 1000 रुपयाचा लॉस आपण आनंदाने घेतो आणि मग प्रॉब्लेम होतो. राऊंड फिगरला खरेदी विक्री ऑर्डर ठेवणे हा सुद्धा एक प्रॉब्लेम होऊ शकतो. ह्याचा डिटेल आपण बेसिक लेक्चरमध्ये बघणार आहोत. पण राऊंड फिगरला सुद्धा ऑर्डर ठेवल्या तर कदाचित त्या हिट होतीलच ह्याची गॅरंटी नाही आहे. कारण तिथे बऱ्याच लोकांची गर्दी असते. तर ती गर्दी कशी असते ते आपण नंतर डिटेलमध्ये बघणार आहोत. तर हे सगळे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. तर या चुका नक्की आपण कुठल्या केल्या आहेत? जर आपण आधी ट्रेड करत असाल तर आपल्या नक्की ह्यातल्या कुठल्या चुका झाल्या आहेत हे आपण कमेंटमध्ये खाली सांगू शकता की यातल्या मी चुका या केलेल्या आहेत.
अर्थात आपण जेव्हा नवीन आपण समजा आपण बघत असाल, नवीन करणार असाल, तर ह्या टिपिकली चुका होऊ शकतात. तर त्यासुद्धा आपण टाळण्याचा प्रयत्न करणार आहोत. ह्याच्यात काही समजा तुम्ही चुका केल्यात आणि त्या मी लिस्ट डाउन केल्या नसतील, तर त्यासुद्धा तुम्ही कमेंटमध्ये देऊ शकता. हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग नावाचा एक प्रकार आहे, जो अस्तित्वात आहे आणि HFT असं त्याला म्हणतात. तर त्याच्यात बऱ्याच वेळेला आत्ताच्या आपण ज्या मॅन्युअली करतो सगळ्या गोष्टी, त्या बऱ्याचशा गोष्टी ॲटोमॅटिक झालेल्या आहेत आणि मोठ्या इन्स्टिट्यूट्स आणि ज्यांच्याकडे मोठे पैसे आहेत, अशा यांना आपण बिग प्लेयर्स म्हणतो. त्यांच्याकडे त्यांनी तगडे कॉम्प्युटर्स, तगडी सॉफ्टवेअर्स आणि त्यांच्याकडे प्रचंड कॅपिटल आहे, रिस्क घ्यायची तयारी आहे. असं सगळं असताना हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग हे त्यांनी चालू केलेलं आहे. म्हणजे सॉफ्टवेअरच्या मदतीने काही सेकंदात किंवा मिली सेकंदात प्रचंड मोठे ट्रेड काही इन्स्टिट्यूटकडून घेतले जातात. उदाहरणार्थ ₹0.5 फायदा आणि सोबत 1,00,000 शेअर्स ट्रेड केले जातात आणि काही सेकंदात ₹50,000 फायदा केला जातो. या पद्धतीला HFT असं म्हटलं जातं. HFT ट्रेडिंगसाठी एक्सचेंजकडून अप्रुव्हल लागतं, अर्थात त्याला भरपूर मोठा सेटअप लागतो, भरपूर कंप्लायन्स लागतात. त्यामुळे आपली ही म्हणजे आपल्या हातातली गोष्ट नाही आहे सामान्यांची. त्यामुळे अर्थात ही फक्त एक ओळख आहे, की कुठे मार्केट चालतं, कुठल्या रेटला चालतं आणि आपण कुठे आहोत. म्हणजे प्रचंड लाटा आहेत आणि त्या लाटांमध्ये आपल्याला पोहायचं आहे, त्याच्यात आपल्याला उतरायचं आहे आणि उतरल्याशिवाय आपल्याला कळणार नाही स्विमिंग कसं केलं जातं. त्यामुळे आपल्याला रिस्क सगळीकडे आहे. HFT ट्रेडिंगसाठी एक्सचेंजकडून अप्रुव्हल लागू शकतं आणि एक्सचेंज त्यांना मॉनिटर करतं. समजा ह्याच्यात काही फ्रॉड वगैरे झाले असतील किंवा फ्रॉड व्हायची शक्यता होऊ शकते त्यांच्याकडून, मोठ्या लोकांकडून. त्यामुळे ते मॉनिटर केले जातात एक्सचेंजकडून. HFTसाठी IOC ऑर्डर्सचा वापर केला जाऊ शकतो. IOC ऑर्डर्स आपण नंतर बघणार आहोत. IOC म्हणजे काय? इमिजिएट ऑर कॅन्सल, हे डिटेलमध्ये बघणार आहोत. HFT जेव्हा चालतं हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग, तेव्हा मार्केटमध्ये लिक्विडिटी भरपूर वाढते क्षणासाठी आणि आपले जे ट्रॅडिशनल ब्रोकर्स आहेत त्यांच्या ऑर्डर बुकमध्ये कदाचित ती लिक्विडिटी दिसतही नाही. पण चुकून समजा ती डिटेक्ट झालीच त्यांच्या ऑर्डर बुकमध्ये, तर ती क्षणात दिसते आणि क्षणात नाहीशी होते आणि त्याला आपण म्हणतो घोस्ट लिक्विडिटी, म्हणजे अगदी भूतासारखी आली आणि क्षणात अदृश्य झाली. त्याला आपण म्हणतो घोस्ट लिक्विडिटी. HFT जेव्हा चालू झालं तेव्हा बऱ्याच लोकांचं त्याच्यावर टीका झाली, नीतिमत्तेच्या विरुद्ध असल्याचं बऱ्याच लोकांचं मत होतं. पण हळूहळू बाकीचे मोठे प्लेयर्ससुद्धा त्याच्यात उतरायला लागलेले आहेत. हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग तर कदाचित आपल्या ह्याच्यात नाही करता येणार आपल्याला, पण आपल्याकडे एक गोष्ट हातात आहे, ती म्हणजे अल्गो ट्रेड. अल्गो ट्रेडिंगमध्ये जगभरातले बरेचसे बिझनेस हे ऑटोमेशनवर चालतात. अगदी फोन लावल्यावर ऐकू येणारी ट्यूनसुद्धा ऑटोमेटेड असते. त्याचप्रमाणे शेअर मार्केटमध्ये आपोआप व्यवहार होण्यासाठी कॉम्प्युटरवर काही सॉफ्टवेअर्स लिहिले जातात आणि त्या सॉफ्टवेअर्सला एखादी कंडिशन आली की खरेदी करा आणि एखाद्या कंडिशनला विका, असं तुम्ही शिकवू शकता. किंमत, वेळ, पॅटर्न, क्वांटिटी ह्यावर अल्गो सॉफ्टवेअर काम करतं. तुम्ही सॉफ्टवेअर अल्गो सॉफ्टवेअर वापरणार असाल तर एक्सचेंजला त्याची माहिती आपल्याला द्यावी लागू शकते आणि अप्रुव्हल लागू शकतं. काही वेळेला सॉफ्टवेअर सेमी ऑटोमॅटिक असतं, जिथे सिग्नल आल्यावर स्वतःला ट्रेडिंग करावं लागतं. तर त्याला आपण म्हणतो म्हणजे आपण स्ट्रिक नावाचं एक वेबसाईट आहे, तिथे करू शकतो किंवा अजून काही काही वेबसाईट आहेत अल्गो ट्रेडिंगच्या, त्यासुद्धा आपण वापरू शकतो. त्यापैकी मी स्ट्रिकवर थोडंसं काम केलेलं आहे. अजून दुसऱ्या ज्या आहेत ॲमी ब्रोकरसारख्या, त्याच्यावर अजून एवढा हात बसलेला नाही आहे. पण ज्यांना ह्याच्यात इंटरेस्ट आहे त्याच्यात ते थोडेसे अजून जास्त म्हणजे जास्त त्याच्यात आपण उतरू शकतो आणि अभ्यास करू शकतो. तर आता हे एक चक्रव्यूह आहे. अजूनही आपल्याला मागची जी पिढी आहे की ज्यांना मोबाईल पटकन वापरता येत नाहीत, अशा हे काही मंडळी आहेत ते ब्रोकरला कॉल करून ट्रेड करतात किंवा ब्रोकर हाऊसमध्ये जाऊन ट्रेड करतात. तर आता आपल्याला थोडंसं ह्यातून बाहेर पडायचं आहे. बेसिक अँड्रॉइड फोनसुद्धा थोडासा आपण शिकून घेतला पाहिजे, म्हणजे आपण आपले ट्रेड करू शकतो. कारण ब्रोकरला ट्रेड करण्याचे चार्जेस आपल्याला वेगळे द्यावे लागतात आणि कधी-कधी असं होऊ शकतं की एखादा स्टॉक आपल्याला 600ला हवा होता, आपण ब्रोकरला कॉल करेपर्यंत तो 607ला पोचला आहे आणि आपल्याला योग्य तो रेट आपल्याला हवा होता तो मिळाला नाही. आपल्याला एक्झिक्युशनमध्ये उशीर झाला आणि असा प्रॉब्लेम झाला. टिप्सवर किती दिवस अवलंबून राहणार आहोत? उद्या जर आपला टिप्सवाला बंद झाला तर आपण काय करणार आहोत? त्यामुळे टिप्सवर आपण अवलंबून राहणार नाही आहोत. त्याच्यासाठीच आपण हा कोर्स लावायचा विचार करतोय. अजूनही महिना अखेरीला वाण्याकडून उधारीवर सामान आणणार आहोत का? बऱ्याचशा मिडल क्लासमध्ये असं चालतं किंवा अगदीच व्हाईट कॉलर जॉबवाल्यांनी आता क्रेडिट कार्ड वापरायला सुरुवात केली महिन्याच्या अखेरीस. अर्थात
पैशाची चणचण असते आणि असा हा प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून आपल्याला थोडंसं एक साईड इन्कम मिळवणं त्यातून गरजेचं आहे. किती दिवस आपण पाल्याला पॉकेटमनी देणार आहोत, त्याऐवजी आपण त्याला स्वावलंबी बनवलं तर हळूहळू 11वी-12वीला थोडंसं त्याला शिकवून, कदाचित 12वी नंतर तो स्वतःचं ट्रेडिंग करून स्वतःचा पॉकेट मनी जरी भागवू शकला थोडासा, तरी आपल्याला एक चांगली गोष्ट असणार आहे. अर्थात हे जे नॉलेज आहे ते लाईफ टाईम असणार आहे आणि जगभरातल्या कुठल्याही मार्केटमध्ये हे लागू पडणार आहे. त्यामुळे अर्थात तुम्ही भारताबाहेर जरी गेलात तरीसुद्धा हे लॉजिक आपण किंवा आपलं जे नॉलेज आहे ते घेऊन जाणार आहात. किती दिवस आपण संध्याकाळी सासू-सुनेच्या मालिका बघून वेळ फुकट घालवणार आहोत. त्यात भरीत भर म्हणजे दुपारीसुद्धा मालिका सुरू झाल्यात. त्यामुळे आपण एक आपला किमती वेळ त्याच्यात बराचसा वाया घालवतो, ज्याच्यातून काही प्रॉडक्टिव्ह होत नाही. अर्थात मी या मालिकांच्या विरोधात नाही, पण थोडंसं आपण प्रॉडक्टिव्ह त्याच्यात अर्धा 1 तास वेळ दिला, तर कदाचित एक चांगली गोष्ट आपल्या हातून घडू शकते. बऱ्याच वेळेला कुठून सुरुवात करावी, कशी सुरुवात करावी हे कळत नव्हतं, पण आपला शोध इथे संपतोय. तर या सगळ्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा एक प्रयत्न करण्याची ही एक उत्तम संधी आहे. आपण या क्लासमध्ये काय काय करणार आहोत ते आपण बघूया. तर या कोर्समध्ये आपण शिकतोय बेसिक्स. अगदी कोणालाही काहीही माहीत नसेल स्टॉक मार्केटमधलं तरीसुद्धा आपण हा कोर्स करू शकतो. स्विंग ट्रेडिंग, इंट्राडे ट्रेडिंग, प्राइस ॲक्शन ट्रेडिंग ह्यासाठी स्टॉक्स कसं निवडायचे, विविध प्रकारचे इंडिकेटर्स बघणार आहोत. शेअर विकत घेतल्यावर नक्की प्रॉफिट बुक कुठे करावं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. ते जर माहिती नसेल तर प्रॉब्लेम होऊ शकतो. स्टॉप लॉस ठेवून कॅपिटल कसं वाचवायचं आहे ते सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण स्टॉप लॉस ठेवून आपण जरा आपलं कॅपिटल इथे प्रोटेक्ट करू शकतो. ट्रेलिंग स्टॉप लॉस वापरून प्रॉफिट कसं वाढवायचं हे सुद्धा आपण बघणार आहोत. फ्युचर ऑप्शनमध्ये ट्रेड करून कमी कॅपिटलमध्ये जास्त परतावा कसा मिळवावा हे तिसरं मॉड्यूल आहे. त्याच्यात आपण आत्ता पडणार नाही आहोत. आपण आपला जास्त फोकस पहिल्या 2 मॉड्यूल्सवर असणार आहे, बेसिक आणि टेक्निकल. तरी फ्युचर ऑप्शनच्या कोर्सबद्दल सुद्धा आपण शेवटी बघणार आहोत. आपला त्याचा फक्त अभ्यासक्रम किंवा सिलेबस काय आहे ते. तर आपण बेसिकमध्ये हे सगळं बघणार आहोत. आपलं 8 ते 10 तासाचं शेड्यूल आहे आणि आपण आपल्या वेळेनुसार आपण ते करू शकतो. तर त्याच्यात आपण अगदी काय काय बघतोय ते म्हणजे व्हॉट इज स्टॉक, स्टॉक म्हणजे काय, डीमॅट अकाउंट म्हणजे काय, इंडियन स्टॉक मार्केट कुठली आहेत, निफ्टी 50 सेन्सेक्स म्हणजे काय, ॲडव्हान्स डिक्लाइन रेशो, शॉर्ट सेलिंग म्हणजे काय, अप्पर आणि लोअर सर्किट म्हणजे काय, नंतर किमती कशा बदलतात, मार्जिन लिव्हरेज म्हणजे काय, स्टॉप लॉस म्हणजे काय, ट्रेलिंग स्टॉप लॉस म्हणजे काय, रिस्क टू रिवॉर्ड रेशो म्हणजे काय, ओपन आणि क्लोज प्राईस कशी ठरते हे सुद्धा महत्त्वाचं आहे. इंट्राडेचे ऑर्डर्सचे प्रकार, ऑर्डर कशा टाकायच्या, बल्क डील, ब्लॉक डील्स, डिव्हिडंड, बोनस, स्प्लिट, राईट इश्यू, कंपनी टाईप्स, आय पी ओचे प्रकार, आय पी ओ प्रोसेस कशी चालते, इन्व्हेस्टर्सचे प्रकार, डिलिस्टिंग म्हणजे काय, रिलिस्टिंग म्हणजे काय, बायबॅक म्हणजे काय, फेस व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू, ऑफर फॉर सेल, फॉलो ऑन पब्लिक ऑफर, व्होलॅटिलिटी, लिक्विडिटी, मार्जिन ट्रेडिंग फंडिंग, प्लेजिंग, टॅक्स हार्वेस्टिंग, मर्जर, डीमर्जर, ब्रोकरेज कॅल्क्युलेटर, एल टी सी जी, एस टी सी जी म्हणजे काय, इन्कम टॅक्स कुठला द्यायचा आहे, कसा भरायचा आहे, डिफरंट चार्जेस कुठले लागतात आपल्याला ते आहे, मार्क टू मार्केट म्हणजे काय, ब्रेक इव्हन पॉईंट म्हणजे काय, T+1 सेटलमेंट म्हणजे काय, इंट्रोडक्शन टू ETF, इंट्राडे ट्रेडिंग कसं करावं, स्विंग ट्रेडिंग कसं करावं, लाँग टर्म ट्रेडिंग कसं करावं, नंतर अल्गो ट्रेडिंगचं एक ग्लिम्स म्हणजे ओझरता आपण बघणार आहोत, इंट्राडे ट्रेडिंगच्या चुका ह्या ज्या आपण आत्ता डेमो लेक्चरमध्ये थोड्या बघितल्या आणि रिस्क मॅनेजमेंट. हे सगळं बेसिक मॉड्यूल आहे ज्याच्यात आपल्याला ओव्हरऑल स्टॉक मार्केट कसं चालतं आणि कसं आपल्याला वर्कआउट करायचं हे सगळं कव्हर होणार आहे. त्याच्यानंतर आपण जातो टेक्निकल ॲनालिसिसमध्ये. टेक्निकल ॲनालिसिसमध्ये आपण हे सगळं शिकणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेक्निकल ॲनालिसिस का करावं. OHLC चार्ट, लाईन चार्ट, कॅन्डलस्टिक चार्ट, रेनको चार्ट, हायकेनाशी चार्ट हे सगळे आपण चार्ट्स बघणार आहोत. बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न, बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न, मूव्हिंग ॲव्हरेजेस, 200 मूव्हिंग ॲव्हरेज, स्टोकॅस्टिक इंडिकेटर, MACD इंडिकेटर, सपोर्ट रेजिस्टन्स म्हणजे काय, ADX इंडिकेटर, RSI इंडिकेटर, बोलिंजर बँड इंडिकेटर, सुपर ट्रेंड इंडिकेटर. आता हे सगळे इंडिकेटर ॲड ऑन आहेत. बेसिक आपलं शिकल्यानंतर म्हणजे टेक्निकलचं एक ओव्हरऑल सगळं शिकल्यानंतर आपण हे ॲड ऑन इंडिकेटर शिकणार आहोत. आता ते कदाचित 8 ते 10 इंडिकेटर आहेत. त्यातले सगळे आपण वापरणार नाही आहोत, पण शिकणार आहोत सगळे. कारण शिकल्यानंतरच आपल्याला ठरवायचं की आपल्याला त्यातला कुठला उपयोगी पडतो की आपण कुठल्या जास्त कम्फर्टेबल आहोत. त्यामुळे कोणाला असं होऊ शकतं की कोणाला पहिले 2 आवडले, कोणाला 5वे 6वे आवडले. त्यामुळे आपण शिकणार आहोत सगळे.
त्याच्यानंतर तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला कुठला जास्त आवडतोय. इचिमोकू इंडिकेटर ऑन डिमांड, गॅप थेअरी, सेंट्रल पिव्होट रेंज, अल्टिमेट 2 चॅनल इंडिकेटर, फिबोनाची रिट्रेसमेंट, कमोडिटी चॅनल इंडेक्स इंडिकेटर. त्याच्यानंतर एक स्कॅनर आपल्याला फ्रीमध्ये देणार आहोत, ज्याच्या मदतीने आपण स्टॉक्स कुठले निवडावे हे आपलं ऑलमोस्ट 90% काम सोपं होणार आहे. त्यामुळे हे फ्री असणारे हा इंडिकेटर, ज्याच्या मदतीने आपण पुढची आपली पावलं उचलू शकता. प्रॅक्टिकल सपोर्ट आहे लाईव्ह मार्केटसाठी. त्याच्यानंतर आपण कोर्स केल्यानंतर अर्थात स्टडी मटेरियल आपल्याला मिळेल, व्हिडिओसुद्धा मिळतील आणि त्याच्यानंतर आपल्याला जेव्हा आपण स्वतः करायला लागतो तेव्हा बरेचसे प्रॉब्लेम येतात. तर आम्ही इथे आपल्या मदतीला बसलेलो आहोत आणि आपल्या अडचणी असतील त्या आम्ही मेसेज किंवा कॉलच्याद्वारे दूर करतो. पॅटर्न्स, आपण काही पॅटर्न्स बघणार आहोत. डबल टॉप, डबल बॉटम, हेड अँड शोल्डर, इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर, पोल अँड फ्लॅग, कप अँड होल्डर, असेंडिंग, डिसेंडिंग, सिमेट्रिकल ट्रायंगल, वेजेस, हे सगळं कवर करणार आहोत. आता ज्यांना ऑप्शन ट्रेडिंग शिकायचं आहे, हे ह्यांच्यासाठी आहे जे आधीच ऑलरेडी स्टॉक मार्केटमध्ये आहेत आणि त्यांना आता ॲड ऑन शिकायचं आहे, त्यांच्यासाठी हे मॉड्यूल आहे ऑप्शनचं. टेक्निकल अनालिसिससाठी आपल्याला 20 ते 22 तास अलॉटेड आहेत. कदाचित थोडे जास्त लागू शकतात डिपेंडिंग ऑन ओव्हरऑल सगळ्यांना किती समजते, कसं समजते. सगळ्यांना सगळं समजेपर्यंत आपण इथेच असणार आहोत, पुढे त्याच्याशिवाय जाणार नाही आहोत. त्यामुळे सगळं समजल्यानंतरच एक एक पाऊल पुढे टाकायचं. फ्युचर ऑप्शनमध्ये आपण 16 तासाचं शेड्यूल ठेवलेलं आहे, ज्याच्यात आपण बघतोय फ्युचर मार्केट म्हणजे काय, डेली सेटलमेंट म्हणजे काय, मार्जिन म्हणजे काय, लॉट साईज, प्रीमियम, डिस्काउंट म्हणजे काय, इंट्रोडक्शन टू ऑप्शन्स, कॉल पुट शब्द ऐकले असतील तर ते काय आहे, स्ट्राईक रेट, ऑप्शन चेन अनालिसिस, कन्सेप्ट ऑफ आय व्ही, ओपन इंटरेस्ट, ऑप्शन ग्रीक्स आणि ग्रीक्समध्ये हे सगळे आहेत थीटा, वेगा, डेल्टा, रो, गॅमा. हे फार महत्त्वाचं आहे. इंट्रोडक्शन टू ऑप्शन सेलिंग, हाऊ टू ट्रेड इन विकली ऑप्शन्स, यूज ऑफ सेन्सिबल वेबसाईट आणि हेजिंग म्हणजे काय. आणि ऑप्शन स्ट्रॅटेजी आहेत काही त्या आपण बघणार आहोत. लॉंग स्ट्रॅडल, नेकेड ऑप्शन बाईंग, 200 मुव्हिंग ॲव्हरेज, बाउन्स बॅक स्ट्रॅटेजी, ओ आर बी इंट्राडे स्ट्रॅटेजी आणि 1 मिनिटाची स्कॅल्पिंग स्ट्रॅटेजी. ह्या सगळ्या आपण त्याच्यात बघणार आहोत, कवर करणार आहोत. तर हे सगळं फ्युचर ऑप्शनचं आहे, ज्याच्यात 16 तास अलॉट केलेले आहेत. ही तिन्ही वेगळी मॉड्यूल आहेत, आपल्याला आपल्या कम्फर्टनुसार आपण निवडू शकता. तर आमची वैशिष्ट्य आहेत ते म्हणजे फ्लेक्झिबल वेळ आहे. बऱ्यापैकी आमच्याकडे 3-4 बॅचेस चालू असतात. वीकेंडच्या बॅच पण वेगळ्या आहेत. त्यामुळे आपल्याला हवी ती बॅच निवडू शकता. ऑनलाईन, ऑफलाईन बॅच आहे. घरी येऊन शिकवण्याची सोयसुद्धा आहे आपल्या पुण्याच्या काही परिसरांमध्ये. डीमॅट खाते उघडण्यास सपोर्ट आहे. जर तुमचं डीमॅट अकाउंटसुद्धा नसेल तर आम्ही डीमॅट अकाउंट उघडून देतो. सोपी भाषा आहे, समजेल अशी आहे. आत्तापर्यंत भाषेचा प्रॉब्लेम होता किंवा पटकन समजत नव्हतं, कॉम्प्लिकेटेड होतं किंवा अगदी 100-200 लोक एका मीटिंगमध्ये बसलेत आणि वन वे कम्युनिकेशनमुळे कळत नव्हतं, तो सुद्धा प्रॉब्लेम आपण दूर केलेला आहे. हार्डली आपण 5 ते 6 जण एका बॅचमध्ये घेतो. त्यामुळे आपल्याला 1:1 किंवा एक पर्सनल अटेन्शन ठेवता येतं, एक लक्ष देता येतं. कोर्स मटेरियल आपण स्लाईड्स ज्या आहेत त्या देणार आहोत. NISM सर्टिफाईड शिक्षक, त्यामुळे आपण NISM परीक्षा पास झालेली आहे. त्यामुळे ते सुद्धा एक आपण सर्टिफिकेशन आहे. परवडेल अशी टप्प्याटप्प्याने देता येईल अशी फी आपल्याकडे आहे. फ्लेक्झिबिलिटी आहे त्याच्यात. 1:1 समजा कोणाला हवं असेल बाय चान्स तर ते सुद्धा आपण अरेंज करतो. लाईव्ह क्लास आहे जिथे आपल्याला बऱ्यापैकी आपले डाऊट्स तिथल्या तिथे क्लिअर होतात. अर्थात तुम्ही रिपीट केल्यानंतर किंवा एखादी रिव्हिजन केल्यानंतर तुम्हाला डाऊट्स येऊच शकतात. ते सुद्धा आपण पुढच्या लेक्चर्समध्ये कव्हर करतो. कोर्स नंतर स्विंग ट्रेडिंगसाठी लागणारा एक स्कॅनर आहे, तो आम्ही डेव्हलप केलेला आहे. तो आम्ही फुकटात देतो. म्हणजे तुमचं बऱ्यापैकी काम सोपं होतं स्टॉक निवडण्याचं. आणि मेन म्हणजे कोर्स संपल्यानंतर मुख्य संघर्ष सुरू होतो, त्यावेळी लागणारा मदतीचा हात. त्यामुळे ते सुद्धा महत्त्वाचं आहे. शेअर मार्केट शिकणं ही हळूहळू खुलत जाणारी प्रोसेस आहे. अर्थात तुम्हाला आयडिया आली असेल आपला सिलेबस तसं म्हटलं तर भरपूर आहे. 2-3 दिवसाचं काम नाही आहे. त्याला 1-1.5 महिना जाऊ शकतो सहज. त्यामुळे हळूहळू आपण शिकणार आहोत, एक एक पायरी पुढे जाणार आहोत आणि आपण त्यात हळूहळू शिरणार आहोत. तर चला आपण आता सीट बुक करू शकता. खाली दिलेले नंबर्स आहेत, तिथे आपण कॉल करू शकता, व्हॉट्सॲप करू शकता आणि आपली बाकीची डिटेल्स असतील ते आपण करू शकतो. तर अर्थात आपलं हे यूट्यूब चॅनल आहे जिथे आपण आत्ता बघताय आणि इथे आमचे वेगवेगळे व्हिडिओ येत असतात. तर ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. क्लास नाही लावलात तरी चालेल, पण चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि लाईक करा.
आपल्या बाकी नातेवाईकांसोबत सुद्धा शेअर करू शकता. ज्यांना इंटरेस्ट आहे ते नक्कीच हा व्हिडिओ बघतील आणि आमचा क्लास जॉईन करायचा असेल तर या नंबर्सला कॉल्स करू शकता. अर्थात तुम्ही व्हिडिओ बघतच आहात तर जाता आता पटकन एक सांगेन, आमचं इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे. तिथे नवीन अपडेट आणि थोडंसं आमचं नॉलेजवाले पोस्ट रोज आपण बघू शकता. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ.